आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. धुळे महानगरपालिका निवडणुकीत बनावट मतदानाचा संशय. देवपूरमधील प्रभाग क्रमांक 4 मध्ये बनावट मतदान कार्ड आढळले. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात बनावट मतदान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या संदर्भात यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रशासनाकडे निवेदन देत योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी केली होती. दरम्यान देवपूर परिसरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये बनावट मतदान कार्ड आढळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. MIM पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही संशयास्पद मतदान कार्ड पकडल्याची माहिती दिली असून या कार्डाद्वारे बनावट मतदानाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. MIM कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीकडे ही मतदान कार्ड आढळून आले आहेत ते संबंधित प्रभागातील रहिवासी नसून बाहेरील परिसरातील असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या व्यक्तींची नावे मतदार यादीत बेकायदेशीररित्या समाविष्ट करून मतदान घडवून आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी MIM सह इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान निवडणूक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून या घटनेची गंभीर दखल घेत येण्याची शक्यता असून प्रभाग क्रमांक 4 सह इतर संवेदनशील भागात अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. प्रथमदर्शी असे दिसतात की ओरिजिनल कार्ड बनवलेले आहे. ह्याच्यात पूर्ण सरकारी यंत्रणा हे सत्ताधारी पक्षांबरोबर मिळालेली आहे. हे प्रभाग क्रमांक 4 मधले आमचे उमेदवार आहे त्यांनी हे मतदार कार्ड जे पोस्टमॅनचं काम आहे की ते मतदारांपर्यंत पोचवायचं, हे राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांपाशी हे भेटलेले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांपाशी हे फॉर्म भेटलेले. तर आमची एकच आरोप आहे की जे नेहमी आरोप झालेले इलेक्शन कमिशन यांच्याबरोबर मॅनेज आहे ते ह्याच्यातून धांदा स्पष्टपणे दिसत आहे की इलेक्शन कमिशन या सत्ताधारी पक्षांबरोबर मॅनेज असून हे निवडणुकीमध्ये घोळ घालायचा प्रयत्न करतात आहे. माझा सर्वप्रथम प्रश्न आहे की जेव्हा इलेक्शन कमिशनचे एन्व्हलप्स जर प्रायव्हेट माणसापाशी भेटतात ते तरी इलेक्शन कमिशनचं साफ फेलियर आहे. स्टेट इलेक्शन कमिशनरनी जबाब द्यायला पाहिजे की हे कार्ड कसे गेले, जी सखोल चौकशी व्हायला पाहिजे. जर हे धुळ्यात भेटले तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षांकडून इलेक्शन मॅनेज करायचं काम इलेक्शन कमिशनला पकडून झालेलं आहे हे स्पष्टपणे ह्याच्यात दिसून येत आहे. आणि आम्ही आयुक्तांना भेटणार आहे, SP धुळ्यांना भेटणार आहे आणि संबंधितांवर आम्ही गुन्हे दाखल करायची मागणी करणार आहे. कारण जर अशा निवडणुका होत असतील तर खरे मतदारांचा हक हिरून घ्यायचं काम हे भ्रष्टाचारी लोक करतात, ह्याच्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.